नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 24 डिसेंबरची अपडेट आहे. 24 डिसेंबरचे अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व बहिणींना खुशखबर आहे. सर्व महिलांना बघा, सुरुवातीलाच सांगतोय, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. खुशखबर काय तर तुम्हाला आता पैसे वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता बघा, आजपासून तुम्हाला ह्या ठिकाणी जे पैसे ते तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण निधी जो आहे तो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर केलेला आहे. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आता तुम्हाला 1500 रुपये वाटप जे ते या ठिकाणी होणार आहे. आता 1500 रुपयेच का मिळते ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच हे जे काही निधी आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये किती महिलांना मिळतील ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ह्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर भरपूर दिवसांपासून ज्या महिला वाट पाहत होतात, भरपूर दिवसांपासून महिलांचे त्या ठिकाणी प्रश्न होता की पैसे काही येत नाही आहे, पैसे काही येत नाही. तर बघा, तुम्हाला फायनली आता पैसे वाटप या ठिकाणी सुरू झाले. तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बहिणींना या ठिकाणी खुशखबर आहे. बघा, 1500 रुपये जे वाटप आहे ते आजपासून या ठिकाणी आज 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून टाका. तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि त्यासोबतच व्हॉट्सॲपला पण शेअर करा. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला पाहिजे, महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे. कारण सर्व महिलांना आता फायनली पैसे या ठिकाणी वाटप जे ते सुरू होणार आहे. तर त्यासाठी सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, बहिणींना खुशखबर आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि कुठलीही माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पुराव्याच्या सहितच असते. कुठलीही माहिती आपण खोटी देत नाही, पुराव्याच्या सहितच माहिती देत असतो आणि सर्वात अगोदर माहिती असते. कुठेही तुम्ही चेक करू शकता, सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. तर आता थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहितच देत असतो. तर पुरावा आहे बघा, लोकमतला आलेली बातमी आहे. 24 डिसेंबर आजचीच बातमी आहे, 10:16 म्हणजे आत्ताच आलेली बातमी आहे, लेटेस्ट. बघा, माहिती काय, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर. तर बघा, डिसेंबरचा हप्ता आता पाठवण्यात आलेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे. आजपासून खात्यात पैसे जमा होणार आहे. तर बघा, पैसे जमा व्हायला आता वेळ का लागेल? ट्रान्सफर केलेला आहे पैसे, मग तुम्हाला तुमच्या खात्यात यायला वेळ का लागेल? तर प्रक्रिया असते. तर ती जी काही प्रक्रिया आहे ती फॉलो केली जाते. प्रक्रिया सुरू झाली आहे आणि प्रक्रिया सुरू झाल्यामुळे केव्हाही तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांसाठी बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आहे. भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, 2 महिने झाले. बघा, 15 ऑक्टोबरपासून म्हणजेच 9 ऑक्टोबरला शेवटचा DBT सरकारने केला होता. त्यानंतर ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला आणि डिसेंबर एंडिंग आलेला आहे, तरी पण तुम्हाला पैसे आलेले नव्हते. तर आता शेवटी सरकारने ह्या ठिकाणी पैसे जे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो ट्रान्सफर केलेला आहे आणि आजपासून खात्यात पैसे तुमचे जमा होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना विनंती आहे, सर्व महिलांना विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण लगेच पाठवून द्या. म्हणजे जेणेकरून त्यांना पण समजेल की पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात अगोदर तुम्हालाच माहिती मिळते असं तुम्हाला दाखवायचं असेल तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, न विसरता तुम्हाला शेअर करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही स्टेटसला पण ठेवू शकता, व्हॉट्सॲपला, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिला पाहू शकतील. तर बघा, पैसे आता खात्यात ह्या ठिकाणी येणार आहेत. तर संपूर्ण माहिती काय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत, भरपूर दिवसांपासून सुरू आहेत. डिसेंबरचा हप्ता आता मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, परंतु तो हप्ताचे जे काही पैसे आहेत ते पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर केले गेलेले नव्हते महिला व बालविकास विभागाला. तर बघा, जे काही WCD डिपार्टमेंट असतं, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, तर म्हणजेच महिला व बालविकास विभाग, तर महिला व बालविकास विभागाला आता ह्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते ट्रान्सफर झाले आहेत आणि त्यामुळे तुमची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे पैसे ट्रान्सफर करण्याची. बघा, तुम्हाला मी आत्ताच दाखवले. तर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो ट्रान्सफर झालेला आहे आणि आजपासून तुमच्या खात्यात पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. केव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात, केव्हाही तुमच्या मोबाईलवर SMS यायला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये आलेले लिहून पाठवायचे, आले, आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. म्हणजे जेणेकरून लगेच समजेल की कोणाला आलेले नाहीत आणि ते लगेच त्या ठिकाणी पाठवले जातील. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचे. आता पुढे बघा,
डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, डिसेंबरचा महिन्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली होती आणि त्यामुळे आता हा जो काही हप्ता आहे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. आजपासून ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि केव्हाही तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात, केव्हाही तुम्हाला SMS येऊ शकतात. त्यामुळे महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. असं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता. तुमच्या मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना पाठवा आणि स्टेटसला पण ठेवू शकता. बघा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान आता 6वा हप्ता 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार या चर्चा सध्या सुरू होत्या. बघा, 1500 येतील की 2100 येतील हे तुम्हाला त्या ठिकाणी संभ्रम होता, परंतु दरम्यान आता 6वा हप्ता हा 1500 रुपयांप्रमाणेच येणार असल्याचं सांगितलं जात आहे. बघा, 1500 प्रमाणेच येईल हा हप्ता, कारण कुठलेही पैसे देत असताना त्याची तरतूद असावी लागते. तर सध्या जी तरतूद होती, जुलैपासून योजना सुरू झाली तेव्हापासून तरतूदच 1500 रुपयांची होती आणि त्यानंतर बजेटच सादर केला गेला नाही. नवीन बजेट जो आहे त्या ठिकाणी पुढच्या आर्थिक वर्षासाठी सादर होईल आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच तुमचं बजेट सादर केलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये होणार आहेत. सध्या तरी तुम्हाला 1500चाच हा हप्ता असणार आहे. ठीक आहे. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. बघा, भरपूर महिला आहेत, त्या महिलांची कमेंट्स होती, बातमी खोटी आहे, पैसे येत नाही, तुम्ही खोटी माहिती देता. तर बघा, आतापर्यंत सर्व महिलांना प्रश्न विचारायचा आहे, सरकारने तुम्हाला 7500 दिलेले आहेत की नाही? खरोखर सांगायचं आहे, तुम्ही 7500 तुम्हाला मिळालेले आहेत की नाही? ज्या महिलांना 7500 मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. खरोखर तुम्हाला 7500 मिळालेत की नाही? त्यामुळे तुम्हाला यापुढे पण पैसे मिळणार आहेत. 1500 रुपये आजपासून तुम्हाला जमा होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, कारण प्रक्रिया जी ती सुरू झाली आहे. प्रक्रियेमध्ये वेळ लागू शकतो, आजच्या उद्या तुम्हाला होऊ शकतात, परंतु पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे. ठीक आहे. 7500 तुम्हाला आलेले आहेत की नाही तुम्ही खरोखर सांगायचे. आता बघा, पुढे 7500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बघा, डिसेंबर हप्ता जो आहे त्याची वर्ग करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच पटापट त्या ठिकाणी आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण पैसे पाठवले जातील. आता पुढे बघा, नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणेच जमा होणार असल्याची माहिती दिली होती. डिसेंबरचा हप्ता आजपासून वर्ग करण्यात येणार आहे. एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. बघा, एका महिन्यासाठी जेवढी काही रक्कम लागते तर तेवढी रक्कम ह्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवलेली आहे, वर्ग केलेली आहे. आणि या महिन्यात 2 टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. बघा, 2 टप्प्यात पैसे मिळणार आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळतील, दुसऱ्या टप्प्यात किती महिलांना मिळतील. तर बघा, पहिल्या टप्प्यात 2,35,00,000 महिलांना 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 2,35,00,000 महिलांना 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होतील. तर निवडणुकीआधी आलेल्या 25,00,000 नवीन अर्जांची स्क्रुटिनी सुरू आहे. नवीन जे काय अर्ज आले होते निवडणुकीच्या आधी, म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत, सप्टेंबरच्या एंडिंगला आणि 15 ऑक्टोबरपर्यंत जेवढे अर्ज आलेले होते तर तेवढ्या 25,00,000 अर्जांची जी तपासणी ती या ठिकाणी सुरू झाली आहे. तर बघा, स्क्रुटिनी म्हणजेच तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर, बघा, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांना हप्ता जमा होणार आहे. तर बघा, ज्या काही महिला असतील 25,00,000 महिला, तर या महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील आणि पहिल्या टप्प्यामध्ये 2,35,00,000 महिलांना पैसे येतील. अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी आता वर्ग करण्याची प्रक्रिया जी ती सुरू झालेली आहे. रक्कम पण वर्ग करण्यात आलेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होतील. त्यामुळे जर तुम्हाला SMS आला तर पटापट सर्वांनी SMS आला लिहून पाठवा किंवा पैसे आले लिहून पाठवा, म्हणजे सर्व महिलांना त्या ठिकाणी कळेल आणि त्या महिला पण, माता भगिनी पण चेक करू शकतील. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आणि खरोखर 7500 तुम्हाला आलेले की नाही ते पण तुम्हाला लिहून पाठवायचे, कारण भरपूर महिलांना त्या ठिकाणी वाटतंय पैसे मिळत नाही, खोटी बातमी आहे. तर तुम्हाला मिळालेत की नाही ते तुम्ही हो लिहून पाठवा सर्व महिलांनी. त्यासाठी अतिशय दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेले. सर्व महिलांना, माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.